रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या कॉमेंट वाचत होतो, हा प्रश्न वाचत होतो. अनेक जण मला हा प्रश्न विचारत होते. अनेक जणांचं हे मत मी वेगवेगळ्या माध्यमावर ऐकलेलं आहे. खास करून जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे यांचा हा प्रश्न हमेशा राहिलेला आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही. नेमकं हे खरं आहे का हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. या अनुषंगाने मी याचं उत्तर देणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला 100% खात्री देतो हे उत्तर ऐकल्यानंतर तुमची सुद्धा 100% खात्री पटल. याचा 100% विचार करणं गरजेचं आहे. मराठा समाजाचं जर आतापर्यंत जर पाहिलं तर मित्रांनो, मराठा समाज आतापर्यंत महाविकास आघाडीला म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार, भारतीय जनता पार्टी अशा वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत आलेलं आहे. परंतु मित्रांनो, असं असताना काही जण म्हणतील की हे सर्वजण प्रस्थापित पक्ष आहेत, हे सर्व उच्चवर्णीयांचे पक्ष आहेत, हे सर्व मोठ्या जातींचे पक्ष आहेत. अशा पद्धतीची टीका टिप्पणी होऊ शकते. परंतु मित्रांनो, याचा सखोल कुणी विचार केलेला आहे का? परंतु मित्रांनो, याचं खरं उत्तर कुणी दिलेलं आहे का? वरवर आरोप करणं खूप सोपं असतं मित्रांनो. आरोप कोणालाही करता येतात. मी सुद्धा एखादा आरोप अगदी सहजपणे करू शकतो. अगदी तसाच अगदी सहजपणे केलेला हा आरोप आहे. मला तरी हा आरोप अजिबात पटत नाही. त्याची मी कारणं देणार आहे आणि ती कारणं तुम्हाला 100% पटतील अशीच कारणं देणार आहे. उगं काहीतरी द्यायची कारणं म्हणून मी देणार नाही. मित्रांनो, एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मराठ्यांनी याच्या अगोदर अनेकदा पक्ष काढलेले आहेत. अगदी अलीकडचा शिवराज्य पक्ष असेल, त्या पक्षाला मराठा समाजाने किती मतदान दिलं. त्यानंतर संभाजी ब्रिगेड आता मराठ्यांचा राजकीय पक्ष आहे. संभाजी ब्रिगेडचा एखादा मराठा उमेदवार जर उभा राहिला तर त्याला किती मराठे मतदान करतात. म्हणजे पक्ष मराठ्यांचा असं जरी असलं तरी मराठा समाज त्या पक्षाला मतदान करतो का हा सुद्धा प्रश्न आहे. याच्या अगोदर सुद्धा मराठ्यांचे नवनवे पक्ष उभा राहिलेले आहेत, परंतु त्या पक्षांना मराठा समाजाने मतदान केलेलं नाही. एवढंच काय, ओबीसींचे सुद्धा पक्ष उभा राहिलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. परंतु त्या ओबीसींच्या पक्षांना ओबीसींनी मतदान केलेलं आहे का? एखाद्या जातीचा पक्ष उभा राहतो तेव्हा ती संपूर्ण जात सुद्धा त्या पक्षाच्या मागे उभा राहते का? एखादी जात अल्पसंख्याक असेल तर त्या जातीला थोडाफार प्रतिसाद भेटतो, कारण त्या जातीला असं वाटतं की आपलं अस्तित्व दाखवणं गरजेचं आहे, आपल्याला कुठंतरी प्रतिनिधित्व भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे ती जात त्या नेत्याच्या, त्या पक्षाच्या मागे उभा राहते. परंतु एखादा जात समूह जर मोठा असेल तर तो मात्र स्वतःच्या जातीच्या पक्षाच्या सुद्धा मागे उभा राहत नाही. मग अशामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मागे का उभा राहत नाही याचा सुद्धा वंचित बहुजन आघाडीने विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मराठा असो किंवा ओबीसी असो, तुम्हाला अजून 2 उदाहरणं देतो. मी तुम्हाला फायनल उत्तर देण्याच्या अगोदर 2 उदाहरण देतो. आमच्या बीडमध्ये आताच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं अगदी 2 दिवसापूर्वींचं भाषण आहे. ते म्हणतात, बीडमध्ये आमची तेल्यांची घरं शोधून सुद्धा सापडत नाहीत. एवढी अल्पसंख्या जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या जातीची आहे. ते तिली समाजाचे आहेत. परंतु मित्रांनो, गेली 50 वर्षापेक्षा जास्त त्यांचं बीडवर राज्य आहे. बीडवर बीडकर जनता, खास करून बीड मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे, ज्या मतदारसंघातून आता मराठा समाजाने ठरवल्यानंतर 62,000ची लीड बजरंग सोनवणे यांना दिली, त्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत एक तिली समाजाचा व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे. आणि सध्या जे रनिंग आमदार आहेत ते सुद्धा तिली समाजाचे आहेत. म्हणजे ज्या समाजाचं सगळं मतदान 2-4 हजार सुद्धा नाही, त्या समाजाचा व्यक्ती आमदार आहे. आणि ज्या समाजाचा व्यक्ती अगदी सहजपणे आमदार होऊ शकतो अशा मराठा समाजाचा आमदार नाही. याचा विचार करणं गरजेचं आहे, खास करून वंचित बहुजन आघाडीने.
मित्रांनो, जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित राजकारण करत नाही, प्रस्थापित उमेदवार, प्रस्थापित म्हणजे काही एखादा प्रस्थापित पक्षातून या घराणेशाहीतून आयात केलेला नाही, तर असा उमेदवार त्या प्रस्थापित घराण्याला आव्हान देऊ शकेल. त्याचं तेवढं काम आहे. प्रत्येक गावामध्ये त्यांनी बांधणी केलेली आहे, प्रत्येक गावामध्ये बूथवर त्याचे कार्यकर्ते आहेत. असा उमेदवार देणं गरजेचं आहे. अचानक कोणीतरी इलेक्शन आलं, 5 वर्षानंतर अचानक असा कोणीतरी उमेदवार दिला जातो आणि त्याला मतदान द्या, मग म्हणायचं मराठा समाज मतदान करत नाही, ओबीसी समाज मतदान करत नाही. अशाने मतदान होत नसतं, हे लक्षात ठेवा. अशाने उमेदवार जरी मराठा असला तरी सुद्धा त्याला कोणी मतदान करत नाही, आणि उमेदवार ओबीसी जरी असला तरी सुद्धा ओबीसी त्याला मतदान करत नाहीत. उमेदवार अनुसूचित जातीचा जरी असला आणि असा अचानक उभा राहिला तर अनुसूचित जातीचे लोक सुद्धा त्याला मतदान करत नाहीत. म्हणजे मित्रांनो, पक्ष म्हणून ही गोष्ट करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रस्थापित राजकारण कराल, मतदारसंघाची बांधणी कराल, त्या ताकदीचा उमेदवार द्याल, त्यावेळेस सर्व समाज त्या उमेदवाराला मतदान करेल. त्यावेळेस कोणीही जात पाहणार नाही. एखाद्या प्रसंगी असे काही प्रसंग निर्माण होतात, 10 मतदारसंघातून एखाद्या मतदारसंघामध्ये असं थोडंफार जात पाहून मतदान इकडं तिकडं होतं, परंतु 100% असं होत नाही, 70% असं होत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा आणि या पद्धतीने काम करा, तरच यश भेटेल. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.